नमस्कार. आपलं महानगर आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंट खाली आज आपण ज्या गोष्टीवरती चर्चा करणार किंवा ज्या विषयावर सर्वात महत्त्वाचा आजचा जो मुंबईकरांसाठी जो विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची म्हणजेच भाजपची आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेमध्ये युती आहे आणि या दोन्ही पक्षांनी आज जो वचननामा दिलेला आहे तो वचननामा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की ज्या वचननाम्यातून विधानसभेला महायुतीला म्हणजे या दोन्ही पक्षांना यांच्यासोबत असलेल्या अजितदादांना ज्यांच्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याचं भाग्य मिळालं त्या महिलांना, त्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा पालिका निवडणुकीत सुद्धा महायुतीने खैरात केलेली आहे. त्यामुळे आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे गेम चेंजर, लाडक्या बहिणींसाठी महायुतीची खैरात. आता आपण खैरात का म्हणतो आहे? कारण पुढील म्हणजे आज आपण 11 तारखेला बोलतो, 11 जानेवारीला, आणि 15 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये निवडणूक आहे आणि त्याचा निकाल लागणार आहे 16 तारखेला. आतापर्यंत ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंचा शिवशक्तीचा वचननामा आपण बघितला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा स्वतंत्रपणे, कारण तो पक्ष स्वतंत्रपणे लढतोय, त्यांचा आपण जाहीरनामा बघितला. काँग्रेसने सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, काँग्रेस आणि वंचितचा. हालाकी दोन्ही पक्षांनी वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या एकत्रित म्हणजे ते नक्की कशासाठी एकत्र आले हा संशोधनाचा विषय आहे. दोघांचा जाहीरनामा हा स्वतंत्रपणे जाहीर झाला आणि आज म्हणजे निवडणुकीला, प्रत्यक्ष निवडणुकीला 3 दिवस शिल्लक असताना आज रविवारी दुपारी 12च्या सुमारास BKC मध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, राहुल शेवाळे असतील, रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा वचननामा जाहीर करण्यात आला. आता या वचननामा गेम चेंजर का आपण म्हणतोय? तर गेम चेंजर यासाठी म्हणतोय तर म्हणजे मुंबईकरांनी किंवा जे मतदार आहेत त्यांनी आठवून बघा की मध्य प्रदेशमधली जी लाडली बहीण योजना होती, जी त्यावेळीचे मुख्यमंत्री जे आता केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहीण योजना अंमलात आणली आणि त्यांनी प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये त्यावेळी 1,500 रुपये टाकले होते. आणि त्याचा त्यांना फायदा असा झाला की पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं. जरी ती योजना यांच्या नेतृत्वाखाली असली तरी पण शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री झाले नाही, त्यांना एलिव्हेट करून राज्यातून केंद्रात नेण्यात आलं आणि ते आता केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्याच योजनेचं डिक्टो कॉपी करून, डिक्टो का म्हणतो आपण याचं कारण एखाद्या राज्यामध्ये एखादी योजना जर सक्सेसफुल झाली तर ते त्या राज्यातील पक्ष आहे त्याचा अभ्यास करत असतात नक्की कोणती योजना आल्यावरती. आता राजकीय पक्षांना कळून चुकलेलं आहे की मतदारांसाठी, नागरिकांसाठी, सिटिझनसाठी तुम्ही रस्ते, पाणी, वीज, शौचालय, पॉलिसी, मेट्रो, रेल्वे या सगळ्या गोष्टी जर किती अपग्रेड केल्या, त्यांच्या डायरेक्ट बेनिफिशरी म्हणजे ज्यांना DBT डायरेक्ट बेनिफिशरी च्या अंतर्गत त्यांच्या खिशामध्ये, त्यांच्या अकाउंटमध्ये काय जात आहे त्याच ठिकाणी 100% विजयाची शाश्वती असते. त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना आणली आणि त्या योजनेअंतर्गत आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील महिलांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत म्हणजे त्यामध्ये स्वाभाविकपणे अजितदादा सुद्धा होते, या अंतर्गत 1,500 रुपये द्यायचं त्यांनी मान्य केलं, घोषित केलं. केवळ मान्य नाही केलं तर निवडणूक होती नोव्हेंबरला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे 3 महिन्याचे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आणि
ते ज्यावेळी पैसे जमा झाले त्यावेळी राज्यावरती दर वर्षाला बोजा पडणार होता 50,000 कोटींचा. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये कोणतीही तपासणी झाली नाही, जास्त निकष, कडक निकष ठेवण्यात आले नाही आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणींमुळेच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आलं. हे आपण म्हणत नाही आहोत, तर दस्तूरखुद्द त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे किंवा त्यावेळेचे उपमुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे वेळोवेळी सांगतात की लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो. आता त्याच लाडक्या बहिणींसाठी महापालिकेच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, काय दिल्यावरती पुन्हा एकदा सत्ता मिळू शकते आणि काय दिल्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे जे दोन बंधू सत्तेसाठी एकत्र आले आहेत, अशी जी त्यांनी म्हणजे अशा प्रकारचं चित्र हे महायुती सरकारकडून केलेलं आहे. कारण दोघांच्या विचारधारा जरी सारख्या असल्या तरी दोन्ही भावांमध्ये वितुष्ट होतं आणि या एकूण सगळ्या या वातावरणामध्ये मागील 20 वर्षापासून राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलं. त्या पक्षाचं नाव आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. असं असताना सुद्धा म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून ह्या गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जी निवडणूक झाली त्यावेळी उभा होता, त्यामध्ये अमित ठाकरेला मदत करण्याऐवजी त्यांनी त्या ठिकाणून त्यांच्या पक्षाचा जो उमेदवार दिला महेश सावंत, तो विजय झाला आणि अमित ठाकरे यांचा पराभव झाला. त्यामुळे काल परवापर्यंत एकामेकाच्या म्हणजे विरोधात असणारे बंधू हिंदी भाषिक सक्तीचा विषय महायुती सरकारने आणला आणि त्यानंतर दोघांमधील असलेलं राजकीय वैर म्हणतोय, ठाकरे कुटुंब म्हणा, पवार कुटुंब म्हणा, हे कौटुंबिक त्यांचे सलोखा असू दे, त्यांचे नाते, त्यांचे कौटुंबिक जी काय भावना आहे ते जपत असतात आणि ती जपली सुद्धा पाहिजे. महाराष्ट्राची ती संस्कृती आणि परंपरा आहे. असं असताना सुद्धा हिंदी भाषिकची सक्ती आली आणि 5 जुलैला तो एक मोर्चा निघणार होता. त्या अनुषंगाने दोन्ही भाऊ एकत्र आले. 5 जुलै ते साधारण आता आज आपण 11 जानेवारी रोजी बोलतोय, म्हणजे मागे 6-7 महिन्यापासून पर्यंत त्यांच्या 8 ते 10 भेटी झाल्या. या प्रचाराच्या निमित्ताने, निवडणुकीच्या सीट शेअरिंगच्या निमित्ताने ते अनेकदा भेटले. मात्र त्यांचा गेल्या आठवड्यात झालेला जो काही मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा, या वचननाम्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशियरी म्हणून त्यांनी जी काय घोषणा केली, त्यांनी म्हणजे ठाकरे बंधूंनी, त्यात जी थेट कोणाच्या अकाउंट जाणार ते म्हणजे स्वाभिमान निधी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी म्हणून ते 1,500 रुपये देणार आहेत आणि 10 रुपयात नाश्ता देणार आहेत गोरगरीब जनतेसाठी. त्यामध्ये केवळ महिलांसाठी नाही तर गोरगरीब जनतेसाठी. कारण ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते त्यावेळी शिवभोजन थाळी त्यांनी सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये 5 रुपयात शिवभोजन थाळी होती, नंतर ती 10 रुपये झाली आणि आता ती कालांतराने बंद झाली. मात्र असं असताना सुद्धा या वचननाम्यानंतर महायुतीच्या वचननाम्यामध्ये काय असेल असं एक सर्वांना प्रश्न पडला. तर त्या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी मिळालं आणि ते म्हणजे काल जसं उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुणेकरांसाठी घोषणा केली, ती गेम चेंजर घोषणा होती. म्हणजे दादांचा वादा असा होता की पुणे मेट्रो आणि पुणे बस म्हणजे PMLA बस अंतर्गत जेवढ्या काही बसेस धावतील आणि पुणे मेट्रोतून सर्वांना मोफत प्रवास. त्याचं दादांनी काल गणित सुद्धा सांगितलं होतं. दर महिन्याला आम्हाला 25 कोटी लागतील, वर्षाला 300 कोटी लागतील. पुणेकरांचे दर महिन्याला 900 कोटी फुकट जातात, त्यामुळे 5 कोटी आम्हाला मेट्रोला द्यावे लागतील, 20 कोटी आम्हाला बससाठी द्यावे लागतील. पुणे पिंपरी चिंचवड या संपूर्ण यासाठी यंत्रणेसाठी केवळ 25 कोटी आहे, म्हणजे दिवसाला 80 लाख. म्हणजे हे ज्यावेळी दादा गणित करतात त्याच वेळी लक्षात आलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांची जी टीम होती, म्हणजे इकडून आपल्या सर्वांना माहिती आहे की BJP कडून मुंबईचा किल्ला लढवणारे कोण आहेत. जरी मुंबईचे अध्यक्ष अमित साटम जरी असले तरी पण ह्या सगळ्याच्या मागे काय आपण केलं पाहिजे हे सगळं बारीक बारीक मॅक्रो लेवलला प्लॅनिंग कोण करतंय तर आशिष शेलार करतायत. एकनाथ शिंदेकडून कोण आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदेकडून माजी खासदार राहिलेले राहुल शेवाळ आहेत आणि माजी नगरसेविका ज्या त्या उपनेते आहेत त्या शीतल म्हात्रे आहेत. म्हणजे हे दोघंही नगरसेवक होते,
राहुल शेवाळेनंतर खासदार झाले आणि ह्यांना महापालिकेतली काय अंडरस्टँडिंग आहे आणि काय गणित आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे हा जो वचननामा जो काय झालेला आहे त्यामध्ये या 4 प्रमुख नेत्यांचं म्हणजे हे चौघही नगरसेवक होते, त्यामुळे हे 4 पालिकेतील नगरसेवकांचं फार मोठं योगदान असं म्हणावं लागेल. आता आपण ज्या विषयावरती हा व्हिडिओ बनवतोय तो विषय काय आहे तर महिलांना, बहिणींना, भगिनींना, आयांना महायुतीचं येणारं सरकार, कारण आज वचननामा जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं तिथे महापौर बसेल. तो महायुतीचा महापौर कोण असेल, मराठी असेल, हिंदू असेल, भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, हे त्यांनी नाव अजून गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी महायुतीचा महापौर बसेल अशी एक घोषणा केली. हे वारंवार सांगतायत. त्यामध्ये गेम चेंजर काय आहे तर मुंबईतील महिलांना 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज दिलं जाईल. आता एक आपण समजून घेतले पाहिजे, सध्याच्या दुनियेमध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलंही जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, काही असेल, तर किमान बँकेचा जो रेट आहे तो 7% सुरू होतो, 7 ते 10%. तुम्हाला पर्सनल लोन जर घ्यायचं असेल तर ते तुम्हाला माहिती आहे 5 लाखाचं लोन घेतलं तर त्याचे पुढे जाऊन 15 ते 20 लाख रुपये होतात. असं असताना महायुतीला असं का वाटतंय की आपण महिलांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले तर आपल्याला निश्चितपणे त्या भरघोस पद्धतीने मतदान करतील. हा झाला 5 लाखाचा एक विषय. दुसरा सगळ्यात महत्वाचा, तो काय महत्वाचा विषय आहे की जसा शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यावेळी त्यांनी एसटी मध्ये सिनियर सिटीजन म्हणजे 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, फुकटमध्ये प्रवास अशा पद्धतीची घोषणा केली. त्यावेळी खूप टीका झाली, मात्र त्यानंतर ते सक्सेसफुल त्याने करून दाखवलं. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी, कारण आपल्याला माहिती मुंबईत ठीक आहे पण ग्रामीण भागामध्ये एसटी हेच अजूनही दळणवळणाचं साधन मानलं जातं आणि त्या एकूण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एसटी मधून 65 वर्षाच्या वरील जर कोण ज्येष्ठ नागरिक असेल, ज्येष्ठ भगिनी असतील तर त्यांना मोफत प्रवास देण्यात. तोच फंडा, मी फंडा का म्हणतोय कारण इलेक्शन हा फंडा आहे, जिंकण्याचं नवनवीन क्लुप्त्या वेगवेगळे फंडे देऊनच जिंकावं लागतं. त्यामुळे बेस्ट मध्ये महिलांना जे काय भाडं आहे, जे काय बेस्टचं भाडं आहे त्यामध्ये 50% त्यांनी सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. एक समजून घ्या की आज मुंबईमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे, त्यानंतर काम करणारी मुलगी आहे, तरुणी आहे, आपलं घर चालवण्यासाठी जाणारी महिला आहे, त्यानंतर सिनियर सिटीजन आहेत, महिला सुद्धा ज्या कामासाठी मी 40-45 नंतर सुद्धा घर खर्च सगळं सांभाळण्यासाठी त्या घरावर पडतात. अशा महिलांची संख्या ही साधारण 24 ते 25 लाखाच्या घरात आहे. म्हणजे हे सगळे 18 वर्षाच्या वरील मतदार आहेत. यांना महायुती सरकारने काय सांगितलं की ज्या बसची तिकीट 20 रुपये आहे ते बसची तिकीट तुमच्यासाठी आता 10 रुपये. म्हणजे कंडक्टरला महिला दिसली की त्याला 50% म्हणजे जे काही तिकीट असेल त्याच्या निम्म्या पैशाचं तिकीट त्याला फाडावं लागेल. म्हणजे 2 घोषणा, एक म्हणजे 5 लाख बिनव्याजी कर्ज आणि दुसरं 50% जे काय भाडे त्यामध्ये तुम्हाला माफी दिली जाणार. ह्या दोन्ही योजना गेम चेंजर ठरणाऱ्या सध्या दिसतात. याचं कारण हे थेट बेनिफिशियर आहे, थेट याचा फायदा महिलांना तुर्तास तरी होणार आहे. म्हणून महायुती सरकारने किंवा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी पुरुष मंडळी, मी काय म्हणतोय पुरुष, युवा, जो या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर 25 ते 28 लाखाच्या वरती जर महिला असतील, ज्या मतदारांची मी संख्या म्हणतोय, एकूण पॉप्युलेशन म्हटलं आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईचं जर लोकसंख्या म्हटली तर 1.5 कोटीच्या वर गेलेले आहेत आणि ऍक्च्युअल जे वोटर आहेत ते 1 कोटीच्या घरात आहेत. असं असताना साधारण समजा 25 लाखापेक्षा जास्त मतदार ज्या महिला आहेत त्यांना जर डायरेक्टली बेनिफिट जर ह्या महायुती सरकारने देऊ केलं असेल तर निश्चितपणे याचा विचार महिला करते. कारण एकीकडे त्यांना युती सरकारचे 1,500 रुपये मिळत आहेत, त्यानंतर 5 लाखापर्यंतचं कर्ज आता लघु उद्योगासाठी, त्यांना स्टार्टअप
करण्यासाठी 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज. आता एक समजून घ्या, त्यामध्ये ज्या महिला ह्या नगरसेवकांच्या प्रचाराला दिसतात, उमेदवारांच्या प्रचाराला दिसतात, मी नगरसेवक काय म्हणतोय, त्यांच्यातील कोण ना कोण जिंकणारच आहे, त्यामुळे ते भावी नगरसेवकच आहेत, त्यांच्या प्रचाराला दिसतात. त्या जवळच्या समजा प्रत्येक वॉर्डामध्ये, मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत, 227 वॉर्डमध्ये जर 10,000 जर महिला जर आम्हाला बिनव्याजी कर्ज मिळावं म्हणून जर आल्या, तर महायुती सरकारला हे द्यावं लागेल. निकष ते लावतील, जसं लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लावलं. मात्र आज मात्र त्यांनी घोषणा काय केली आहे की आम्ही 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज तुम्हाला देऊ. दुसरं, बचत गटांना, म्हणजे मी हे वारंवार का सांगतोय, बचत गटांना जे आर्थिक अनुदान जे 20,000चं होतं, जे दिलं जायचं, एखादा उद्योगधंदा, आपल्या सर्व माहिती आहे की दिवाळीमध्ये फराळ करायचा असतो, किंवा अजून समजा अनेक बचत गट ही जेवण बनवत असतात, किंवा नाश्ता देण्याचं काम करत असतात, अनेक काही ना काही गृहोपयोगी वस्तू बनवत असतात. अशा महिलांसाठी, अशा बचत गटासाठी 20,000 रुपये अनुदान महापालिका देत होती. हे फार कमी लोकांना माहित होतं. मी म्हणून म्हटलं की शेवाळे किंवा त्या शीतल म्हात्रे असतील, यांच्या नजरेतून ते चुकलं नाही आणि त्यांनी ते 20,000चं 30,000 केलं. म्हणजे एखाद्या बचत गटाला जर आपला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 30,000 रुपयाचं भाग भांडवल हे मुंबई महापालिकेकडून पर्यायाने जर ह्यांचं सरकार आलं तर ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर एक महत्वाची घोषणा, का मी महिलांसाठी का म्हणतोय, हे सगळं गेम चेंजर आहे. महिलांसाठी मुंबईमध्ये सुद्धा शौचालय नाही आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की सुलभ शौचालय या नावाखाली जे काय शौचालयाचं चेन बांधण्यात आली, त्यामध्ये महिलांना आज कामासाठी, शिक्षणासाठी घराबाहेर पडावं लागतं, तिथे शौचालय नसतात. आणि अशा वेळी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, म्हणजे एक समजून घ्या ना की मागील 25 वर्षापासून शिवसेना आणि भाजपचं, आता भाजप जरी किती बोलत असले, या सगळ्या भ्रष्टाचार झाला, अमित साटम सांगत असतील 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे यांनी केला, पण त्या 3 लाख कोटीमध्ये तुम्ही सत्तेचे भागीदार होता ना. प्रत्येक वेळी तुमच्यापैकी कोण ना कोण स्टँडिंग कमिटी चेअरमन होता, इम्प्रुव्हमेंटचा चेअरमन होता, शिक्षण समिती आपल्याकडे असायची. त्यामुळे 3 लाख कोटीचा जर कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केला असेल तर त्याचे 100% म्हणजे 50-50% सुद्धा नाही, 100% भागीदारी ह्या तुम्हा दोघांची आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल तर अमित साटम यांनी बोलूच नाही, कारण ज्या पद्धतीने अमित साटम स्वतः नगरसेवक होते, आता आमदार राहिलेले आहेत, ज्या पद्धतीने स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग होते, अमित साटम सुद्धा स्टँडिंग कमिटीचे मेंबर होते ना. त्यामुळे भ्रष्टाचार कसा होतो, भ्रष्टाचार कसा केला जातो, पर्सेंटेज किती दिले जातं, हे ज्यांनी महापालिका कव्हर केलेली आहे किंवा जे महापालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, नंतर आमदार झाले, मंत्री झाले, या सर्वांना माहिती आहे. माझा सांगण्याचा मुद्दा तो आहे की महिलांसाठी शौचालय ही सुद्धा खूप मोठी एक घोषणा होऊ शकते. याचं कारण आहे की महिलांना खरंच शौचालय नाही, त्यामुळे त्यांची फार मोठी कुचंबना होत असते. आता असं असताना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा ओघ, म्हणजे मी जसं म्हटलं की तुम्ही पाणी 24 तास देणार अशी घोषणा आहे. मात्र एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण मुंबई सोडून दुसऱ्या मेगा सिटीमध्ये जातो, म्हणजे मी पुण्यात जातो, मी नाशिकला जातो, मी छत्रपती संभाजीनगरला जातो, मी नागपूरला जातो, किंवा मी अजून समजा सोलापूरला जातो, पश्चिम महाराष्ट्रात जातो, तिकडे ज्यावेळी आपण जातो आणि तिकडे महापालिकेमध्ये एखाद्या समजा हॉटेलमध्ये राहतो, एखाद्या नातेवाईकांना राहतो, त्यावेळी कायम आपल्या लक्षात येतं की मुंबईचं महत्व काय. याचं कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने पाणी पुरवठा केला जातो तसा पाणी पुरवठा कोणत्याही शहरामध्ये केला जात नाही. त्यासाठी निश्चितपणे मागील 25 वर्षापासून जे सत्तेत आहे त्यांना त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. ते शिवसेने भाजपा युतीचंच क्रेडिट आहे हे मानायला. आता गारगाई धरण बांधलं जाईल, अनेक अजून जी धरणं आहेत त्यांना अपग्रेड करण्याचं काम चालू आहे. मात्र असं असतं सुद्धा पाण्याचा दर्जा आणि पाणी हे रेग्युलरली येतं. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी सुरू असते, नाशिकमध्ये सुरू असते, छत्रपती संभाजीनगरला तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे दानवे आहेत, अंबादास दानवे, हे कायम मोर्चा काढत असतात पाण्यासाठी. तर मुंबईचं पाणी आणि मुंबईच्या ज्या सोयी सुविधा आहेत तशा सोयी सुविधा कुठच्याही मेट्रो सिटीत, कुठल्याही महापालिकांमध्ये दिल्या जात नाही. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. आता गेम चेंजर महायुतीने पुरुषांना, तरुणांना अशा कोणत्या स्कीम दिल्या नाहीत. हा ठीक आहे, मेडिकल कॉलेज करणार आहेत, अजून समजा काही गोष्टी देणार, ते सर्व सामान्यांसाठी आहे. मात्र
पुरुषांना किंवा तरुणांना काही नाही, मात्र महिलांना, भगिनींना, आयांना ह्या जास्त गोष्टी देण्यामागचं कारण काय, तर याचा त्यांना अनुभव आलेला आहे, याचा त्यांना फळ मिळालेलं आहे, याचा त्यांना रिझल्ट मिळाला आहे. तो रिझल्ट काय होता, विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेने त्यांना केलेलं भरभरून मतदान, त्यामुळेच भाजपचे 132हून जास्त आमदार आले, एकनाथ शिंदेचे 55हून अधिक जास्त आमदार आले आणि अजितदादांचे 40हून अधिक जास्त आमदार आले आणि ते आता सत्तेत आहेत. आता पुन्हा जर ठाकरेंना जर या सगळ्या याच्या गोष्टीतून जर बाहेर काढायचं असेल तर आपण अशी काहीतरी योजना दिली पाहिजे की जी गेम चेंजर ठरू शकते. मला वाटतं बिनव्याजी 5 लाखाचं कर्ज आणि महिलांना, म्हणजे आता आपल्या सर्वांना माहित आहे की मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था, जरी मेट्रोचं जाळं, अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झालेली आहे, मेट्रोचं जाळं वाढवलं जात आहे, असं असलं तरी आजही जो कॉमन मुंबईकर आहे किंवा काय, तो बस किंवा रिक्षाशी जात आहे. रिक्षावाल्यांची मुजोरी, शॉर्ट डिस्टन्स असेल तर रिक्षा टॅक्सीवाले येत नाही. अशा वेळी बसमध्ये ज्यावेळी महिलांना 50% सवलत देण्याची घोषणा होते, ती निश्चितपणे मतदाराला, महिला मतदाराला विचारात पाडणारी आहे. तसंच बचत गटांसाठी, मी जसं म्हटलं, बचत गटांसाठी जे 20,000 रुपये अनुदान दिलं जातं, अनुदान जे असतं ते पुन्हा द्यायचं नसतं. त्यामुळे 20,000चं जे अनुदान आहे ते 30,000 केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी शौचालय, म्हणजे ही खरं म्हटलं तर शोकांतिका आहे. म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार असून सुद्धा स्वतंत्रपणे महिलांसाठी शौचालय नव्हते, हायवेवरती नव्हती, वॉर्डात नव्हती, कामाच्या ठिकाणी नव्हती, मॉलच्या जवळ नव्हती, जे पब्लिक प्लेस होती तिकडे नव्हती. अशा ठिकाणी ते बांधणार आहे. मला वाटतं ह्या गोष्टी खूप अगोदर करायला पाहिजे होत्या. मात्र आताचे जे मतदार आहेत, आताचे जे मुंबईकर आहेत, त्यांना मला काय मिळत आहे, म्हणजे उद्या ज्यावेळी 13 तारखेला प्रचार संपेल त्यानंतर जो छुपा प्रचार सुरू होईल, म्हणजे 13ला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर 15 तारखेला मतदानापर्यंत तो छुपा प्रचार हा पैशाचाच असतो, छुपा प्रचार हा वस्तूंचा असतो. म्हणजे मागे आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने महिलांना साड्या वाटप झाल्या, महिलांना मिक्सर वाटप झाले, महिलांसाठी कुकर वाटप झाले, गॅस वाटप झाला. आता मी ते ज्यावेळी संपूर्णपणे घराला दिलं जातं, मिक्सर हा काय फक्त महिलाच चा उपयोग नाही घेत, ते संपूर्ण घरासाठी दिलं जातं. त्यामुळे या पद्धतीचं वाटप आता होणार, आर्थिक वाटप जास्त होणार. म्हणजे जे काय मतांचा रेट किंवा मतांचं जे काय गणित आहे ते सगळ्यात छुपा प्रचार असेल. मात्र त्या अगोदर ह्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये महायुतीने म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे असंच म्हणावं लागेल. कारण 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज, महिलांना बेस्टमध्ये मोफत प्रवास, बचत गटांचं अनुदान 30,000 रुपये आणि महिलांसाठी शौचालय, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट जी सगळ्यात मला महत्वाची वाटते ती म्हणजे महापौर निधीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की एखादा रुग्ण, एखादा पेशंट जर आजारी झाला तर वेगवेगळ्या ट्रस्टमधून मदत मिळत असते. म्हणजे ती महापौरांकडून मिळत असते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरजू रुग्णांना मदत करत असतो. त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट आहे किंवा टाटा यांचं ट्रस्ट आहे, अशा अनेक ट्रस्ट आहेत जे रुग्णांना मदत करत असतात. आतापर्यंत महापौर निधीची मर्यादा किती होती, तर केवळ 5,000 होती. ती महापौर निधीची मर्यादा आता 5,000वरून 50,000वरती, म्हणजे तशा प्रकारचा जर काय आजार असेल तर 50,000. मला वाटतं हे जे गरजू रुग्ण आहेत, गरीब आहेत, ज्यांना महागडा खासगी रुग्णालयांचा, हॉस्पिटलचा दर किंवा तिथे ऍडमिट होणं, तिथे दाखल होणं, तिथे उपचार करणं परवडत नाही, अशा रुग्णांसाठी ही सुद्धा फार चांगली योजना म्हणावी लागेल. म्हणजे एकंदरीत काय, तर आज वचननामा किंवा जाहीरनाम्यामध्ये शिवसेना आणि भाजप, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं भाजप, असं का म्हणतो, हे दोनच चेहरे आहेत ना. म्हणजे कोण असं म्हणणार नाही की उदय सामंत यांची शिवसेना, किंवा कोण असं म्हणणार नाही की बावनकुळे यांचा भाजप. तर आज भाजप कोणामुळे ओळखलं जातं, देवेंद्र फडणवीसमुळे. शिवसेना कोणामुळे ओळखली जाते, एकनाथ शिंदेमुळे. या दोघांनी जो काय साधक बाधक विचार करून, म्हणजे दोघांच्या जे टीम मेंबर तुम्हाला सांगितले, हा जो संपूर्ण हे जे बनवलंय वचननामा, ते इकडे आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, आपल्या सर्वांना माहित आहे इथे अतुल भातखळकर असतील, किंवा इकडे जर म्हणायचं झालं तर राहुल शेवाळे आहेत, त्यानंतर शीतल म्हात्रे आहेत,
आणि अजून 1-2 जण जे या सगळ्याचं स्वतः श्रीकांत शिंदेने सुद्धा या संपूर्ण याच्यावरती लक्ष घातलं होतं असं आपल्याला सांगितलं होतं. याचं कारण की मुंबई कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंकडे जाता कामा नये हे जर कोणाला वाटत असेल, भाजपपेक्षा एक समजून घ्या, आपण अत्यंत जबाबदारीने बोलतोय, ठाकरे बंधूंकडे पुन्हा ही महापालिका जाता कामा नये. पुन्हा का म्हणतोय, कारण मागील 25 वर्षापासून एक भाऊ ते सत्तेमध्ये आहेच, म्हणजे उद्धव ठाकरे, यांच्याकडे जाता कामा नये. यासाठी जर कुणाला जास्त म्हणजे एकदम त्वेषाने किंवा एकदम खुन्नस मध्ये जर कोणी निवडणूक लढवत असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे. म्हणजे शिवसेनेमध्ये त्या तोडीचे अजून तिसऱ्या नेत्याचं नाव घेऊ शकत नाही मुंबईतील, मी म्हणतोय. एक लक्षात घ्या, प्रवक्ते खूप असतात, अरेला कार्य करणारे खूप असतात, पण जे फील्डवरती काम करतात, जे कार्यकर्त्यांना बळ देतात, ते हे 2 नेते. आणि भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजप निश्चितपणे 137 जागा लढत आहे. भाजपचे जे काय अंतर्गत जे काय रणनीतिकार आहेत ते किती आकडा सांगतात हे आपण 1-2 दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगू की नक्की गणित कुठे फिरणार आहे, आतली बातमी काय आहे. सो शिंदे पिता पुत्रांना वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जी काय रसद पुरवली जाते मातोश्रीला त्या रसदीचा दोरखाम तोडला पाहिजे, कापला पाहिजे, आणि ती रसद मुंबई महापालिकेने येतो. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि इकडे श्रीकांत शिंदे यांनी ही सगळी रणनीती करताना भाजपने सुद्धा आपले पॉइंट्स, आपले जे काय महत्वाचे मुद्दे हे ठेवले आणि त्यातून हा वचननामा जाहीर झाला. या वचननाम्यामधून एकच गोष्ट लक्षात येते की मोठ्या प्रमाणावरती महिला उद्या मतदानाला बाहेर आलेल्या दिसतील. आठवा ते बिहार, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना 10,000 रुपये देण्याची घोषणा केली, ऐन आचारसंहितेमध्ये 10,000चं वाटप झालं. त्यानंतर ज्या काय मतदानासाठी लाईन लागल्या, बिहार सारख्या मागास राज्यामध्ये महिलांना जिथे 10 रुपये किंवा 100 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये नव्हतं, अकाउंट ओपन झालेली नव्हते, अशा महिलांची त्यांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये जमा होणे फार मोठी बाब आहे. त्यामुळे मला वाटतं की ही जी योजना आहे, 5 लाख बिनव्याजी कर्ज, बेस्टमध्ये 50% महिलांना सवलत, बचत गटांचं अनुदान 30,000 रुपये, महापौर निधी 50,000 रुपये आणि महिलांसाठी शौचालय, ही जी पंचसूत्री जी वचननाम्यामध्ये दिसते, मला वाटतं ही पंचसूत्री गेम चेंजर ठरेल. आणि त्यांना माहित आहे की महिला जर सांगितलं तर त्या घरातील पुरुष मंडळी हे कायम त्या महिलांचं किंवा ऐकत असतात, किंवा पुरुषाने सांगितलेलं रिजेक्ट करण्याचं काम सुद्धा महिला करते. कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आता लाडक्या भावांचे म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे 1,500 रुपये जमा होत आहेत. उद्या जर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर मुंबई महापालिका त्यांना 5 लाखापर्यंत कर्ज देईल. ह्याचा किती गरजू महिला फायदा घेतील, खरं पद्धतीने कुणाच्याकडून जमा होतील, हा पुढचा विषय राहिला. अलिदा याचा विषय आहे की सत्तेत आल्यानंतर त्यांना द्यायचं आहे ना, पण आता तरी महायुतीने बाजी मारलेली आहे. आणि जे गेम चेंजर, म्हणजे आतली बातमी आहे की ही गेम चेंजर योजना आहे. जशी गेम चेंजर योजना अजितदादाने पुण्यासाठी आणली, सर्वांसाठी मेट्रो आणि बस मोफत प्रवास, तशीच गेम चेंजर योजना चा जो काय वचननामा दिलेला आहे तो भाजप आणि शिवसेनेने आणले आणि मला वाटतं ही नक्कीच गेम चेंजर योजना ठरू शकेल. आणि ठाकरे बंधूंना जर समजा सत्तेतून बाहेर म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये जर त्याला सत्तेपासून जर अटकाव करायचा असेल तर ही पंचसूत्री जी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, अमित साटम, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे यांनी जी आखलेली आहे ते मला वाटतं त्याला यश आलेलं आपल्याला 16 तारखेला दिसेल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण माय महानगर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्हाला एक्स वरती आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. तसंच आपलं महानगर हे वर्तमानपत्र आपण दररोज वाचत चला. धन्यवाद.